दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपलं कसं वाटायच्या प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या आहेत, निकाल लागलेले आहेत आणि या निकालाचं विश्लेषण आपण करतोय. बोलतो आहोत आपण माढा तालुक्याविषयी. माढा मतदारसंघामध्ये 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिथल्या जनतेने सत्तांतर घडवलं. बबनदादा शिंदे यांच्या घरामध्ये असणारी 30 वर्षे सत्ता उलथून टाकली आणि नवखे राजकारणामध्ये असणारे आमदार अभिजित पाटील यांना निवडून दिलं आणि अवघ्या 3-3.5 महिन्याच्या तयारीमध्ये पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर मागील 1.5-2 वर्ष त्यांचा कारभार माढा तालुक्यामध्ये, माढा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे. तेव्हाही पंढरपूर भागातले जे 42 गावं जोडलीत त्यांनी अभिजित पाटीलांना साथ केली होती. त्याचबरोबर माढा तालुक्यातल्या अनेक नेत्यांनी, मोहिते पाटलांनी आपली ताकद अभिजित पाटील यांच्या पाठीशी लावली आणि ते जवळपास 30,000हून अधिक मतांनी विधानसभेला निवडून आले. आणि आता जी पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, ही त्यांच्यासाठी आता लिटमस टेस्ट होती, चाचणी होती, त्यांचा जनाधार किती आहे हे बघण्याची. पंढरपूर भागामध्ये ते पास झाले. भोसे असेल, रोपळे असेल, या भागामध्ये त्यांचे ते जोडलेले, माढा मतदारसंघाला जोडलेले जे भाग आहेत तिथे त्यांचे उमेदवार निवडून आले. करकममध्ये सुद्धा चांगली फाईट दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला. उमरे गणातून त्यांचा उमेदवार निवडून आलेला आहे. याचबरोबर इकडे वाखरी असेल, भाळवणी, इथेही त्यांचे उमेदवार निवडून आले. अभिजित पाटील यांचा करिश्मा पंढरपूर तालुक्यात पाहायला मिळाला. मात्र माढ्यामध्ये ते सपशेल फेल झालेले दिसत आहेत. कारण तिथं शिंदे काका पुतण्यांनी, आता बबनदादा शिंदे हे उपचाराकरता अमेरिकेत आहेत, त्यावेळी संजय मामा शिंदे आणि त्यांचे पुतणे रणजित शिंदे जे विधानसभेचे उमेदवार होते, त्यांनी चांगली व्यूहरचना आखली आणि माढा तालुक्यामध्ये त्यांनी आपलं वर्चस्व, म्हणजे शिंदे बंधूंचं जे वर्चस्व आहे ते कायम राखलं. 7 जागा आहेत, त्यापैकी 6 जागा या काका पुतण्यांकडे आलेल्या आहेत आणि 1 जागा ही संजय कोकाटे यांच्या पत्नी, तिथनं विजय झाल्या शिवसेना शिंदे गटाने जिंकलेली आहे. मात्र अभिजित पाटील यांच्याकरता हा निराशाजनक निकाल आहे माढा तालुक्यातला. पंढरपूर भागामध्ये भले त्यांचे समर्थक उत्सव साजरा करत, परंतु माढा तालुक्यात त्यांना विचार करण्याची गोष्ट आहे की तिथल्या जनतेनं खरं तर धैर्यशील मोहिते पाटील जे खासदार आहेत त्यांनी, आमदार अभिजित पाटील आणि शिंदे विरोधकांनी सगळी मोठ बांधून पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये तालुक्यामध्ये सत्ता मिळवायची याकरता खूप प्रयत्न केले. मात्र जनतेने पुन्हा बबनदादा शिंदे यांच्यावर विश्वास दाखवलेला दिसतोय आणि जो करमाळ्याला जोडलेला जो भाग आहे तिकडचा, भोसरी कुरुकडचा भाग जो आहे, त्या भागात सुद्धा संजय मामा शिंदे यांनी दिलेले जे उमेदवार होते ते विजयी झालेले आहेत आणि भाजपला तिथं चांगलं यश मिळालं. पंचायत समिती त्यांच्या ताब्यात राहिलेली आहे. त्यामुळं अभिजित पाटील यांना माढा तालुक्यामधल्या जनतेनं स्वीकारलं नाही यंदा, असं खेदानं म्हणावं लागतं. कारण जिथं 30-32 हजाराच्या मताधिक्याने आमदार विजयी होतो, तिथे मात्र त्यांना एका संपूर्ण तालुक्यामध्ये असा पराभवाचा सामना करावा लागतो. पंढरपूर भागामध्ये आनंदोत्सव चालू आहे पाटील समर्थकांचा, भालके समर्थकांचा. ही निवडणूक भालकेंकरता अत्यंत फायदाही ठरलेली आहे. त्यांचा कासेवा गटात दिलेले उमेदवार विजयी झालेले आहेत. ते नगर परिषदेमध्ये त्यांची सत्ता आलेली आहे नगराध्यक्ष पदामुळे. अशा सगळ्या स्थिती जरी असली तरी माढा तालुक्यामध्ये अभिजित पाटील यांनी दिलेले जे उमेदवार होते ते तिथं पराभूत झालेले आहेत. खरं तर हा पराभव मोहिते पाटील यांचा सुद्धा आहे. कारण माढा मतदारसंघ जो आहे, विधानसभा मतदारसंघ, जितका अभिजित पाटील त्यात लक्ष घालतात त्याच्यापेक्षा जास्त लक्ष हे खासदार धैर्यशील मोहिते पाटील घालतात. आणि येणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीकरता त्यांना ह्या भागावर पुन्हा आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचंच आहे. मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये इथं जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार किंवा मोहिते पाटील आणि अभिजित पाटील यांनी जे दिलेले उमेदवार होते ते मात्र इथं पराभूत झालेले आहेत आणि पुन्हा शिंदे काका पुतण्यांनी आपला करिश्मा या तालुक्यामध्ये दाखवून दिलेला आहे. फार मोठ्या प्रमाणात प्रचार झाला होता की माढा मतदारसंघाचा विकास झालेला नाहीये, 30 वर्ष सत्ता सुद्धा त्यांनी काही केलेलं नाहीये. अत्यंत आरोप प्रत्यारोप हे रणजितसिंह शिंदे यांच्यावर करण्यात आले होते. मात्र बबनदादा शिंदे इथे नसताना सुद्धा, ते उपचाराकरता अमेरिकेत असताना सुद्धा त्यांच्या मुलांनी इथला प्रचार चांगला सांभाळला. जनतेनेही त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि माढ्याची जी पंचायत समिती आहे ती भाजपकडं पर्यायाने शिंदेकडे दिलेली आहे आणि जिल्हा परिषदेचे सुद्धा 4 गट जे आहेत ते भाजपने जिंकले. 2 अजित पवार यांची राष्ट्रवादी, पण ती संजय मामा शिंदे यांनी दिलेले उमेदवार आहेत, करमाळा मतदारसंघाला जोडलेले आहेत आणि 1 जागा ही शिंदे शिवसेनेला मिळालेली आहे. मात्र इथं अभिजित पाटील यांचे उमेदवार हे पराभूत झालेले आहेत. भारत शिंदे यांच्या पत्नीला सुद्धा या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला, जे अभिजित पाटील यांचे तालुक्यातले खंदे समर्थक आहेत. त्यामुळे अभिजित पाटलांकरता
एके ठिकाणी आनंद आहे, एका ठिकाणी दुःख आहे, कारण माढा तालुक्यामध्ये त्यांना यश मिळालेलं नाहीये. पंढरपूर भागामध्ये मात्र त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे काही खुशी काही गम अशी स्थिती पाटील गटासाठी आहे. नमस्कार.